बघ डोंट वरी, हा टेम्पो त्या राजननी पाठवला याचं कन्फर्मेशन घेतलंय ना आपण. हा टेम्पो इथून सुटला की डायरेक्ट सुकटणकर फूडच्या दारात जाऊनच थांबेल. मध्ये मध्ये कुठेही थांबू देणार नाही. मी जातोय ना स्वतः. अनिश नीट जा रे बाबा. नाही आता तू स्वतः जातोस म्हटल्यामुळे काही टेन्शनच नाही. काळजी घे, सावध राहा. तुम्ही आता काही काळजी करू नका. आता बघाच मी माझं काम किती सावध आणि चोख करतो ते. नको काळजी करूस, होईल सगळं नीट. एक मिनिट इकडे थांबू जरा. थांब बस थांब. अहो साहेब इथे कुठे थांबवलीत गाडी? सुकटणकर फूडचं गोडाऊन नाही आहे ते. मला माहिती आहे. माझं इथे पुढे जरा काम आहे. हा 2 मिनिटात आलो. थांब. ते मागच्या वेळी जरा आमच्या टेम्पोचा इश्यू झाला होता, त्यामुळे सेफ्टीसाठी फोटो काढून घेतोय. इथेच थांब, आलो मी. मामी कशी दिसतो मी? अगं छान दिसते आहे तू. तू तू एक काम कर, तू जा लवकर कामाला. जातो ना. अरे ए मामी इकडून नाही, इकडून जा. इकडून जाऊ का? जातो ना. तू काळजी नको करू. ए दादा दे रे, 4 दिवसाचे उपाशी आहे दे. काही नाही ग बाई, तू जा इथून. काही नाही मिळणार. सामान आणलंय. ये लवकर. काय सगळं सामान आणलंय? आलं आलं ह्याच्यात सगळं आहे. आपण ना ते काय करूया, हे बॉक्स कश करा त्याच्यामध्ये टाके, तिकडचे बॉक्स तिकडे काय. हो रे, माझाच प्लॅन. मला काय सांगतोस तू? हो नाही खरं खरं. मी काय म्हणतो, एकदा का ते विषारी मोदक त्यात मिसळले ना की चल कामाला. नाही मी जातेच आहे, पण मला भीक दे थोडीशी, गरीबाला भूक दे. काय नाही. तुझं लय भलं होईल बाबा. काही नाही जा जा. जातो इथून. दादा असं निष्ठूर नको बाबा. दे मला दे. दे बाबा दे दे दे. तुझे 2 रुपये कोणाच्या दातावर मारणार आहे? काय घ्यायचं तर घे, नाही तर जा. घेते ना बाबा, मी लक्ष्मीला नाही म्हणत नाही. अजून दे जरा दे. नाही. घरी कोण कोण असतं? मामीला सांग. तो करा तू. बाटली घेणार, बंगार घेणार. हा दादा चला. बाबू दे रे दादा, गरीबाला दे. 2 दिवसाची उपाशी आहे. देतो देव तुझं भलं करो बाबा. बाबा 10 रुपये बघ. अरे दादा तशी असते बाबू. नमस्कार बस. बाबा. चला दादा. सुखी राहू दे. कायले कोण नाही ना, काही नाही भीक मागते तू. नाही मी म्हणलं त्या रोल मध्ये राहिला भारी दिसून राहिलं. मी काहीच नाही केलं बरं. मी नुसता देव भीक देऊन गेला. अरे भिकारी वाटली का रे तुला? नाही काही नाही. वरट ते लक्ष्मी आहे ना, लक्ष्मी काय नाही नाटला होती. नाही पण लक्ष्मी आहे ना. तुले सांगतो, या भैरवीचा धंदा सगळा गेला ना, सांग झाला.
की आपल्याला पार्टी करायला पैसे मिळते 22 रुपयाची पार्टी काय सरकट तुम्ही सरकला का डोकं सरकलं? चालते ना त्यात पण चालते. असू दे. हॅलो हां पोचला ना टेम्पो व्यवस्थित हां ठीक आहे नाही नाही मला खूप टेन्शन आलं होतं ओके ओके थँक्यू ठेवते फोन हो झालं ना सगळं व्यवस्थित? हो झालं एकदाच व्यवस्थित आज स्वतः राजन सुद्धा थांबला होता नाही आज खूप टेन्शन आलं होतं मला आत्या पण अनिशने सुद्धा खूप मदत केली आत्ता टेम्पो सोबत सुद्धा गेलाय तोच असंच असतं भैरवी. आपण काम करणं आणि बाहेरच्या कोणी काम करणं यात हाच फरक असतो. अनिशने कसं आपलेपणानं कामात लक्ष घातलं म्हणून काम चूक झालं आणि तुझ्या आणि त्याच्या नात्यातला दुरावा पण कमी झाला. हो ना? तेच जास्त महत्वाचं आहे आत्या मी अनिशला तेच समजवत होते की तुला बाहेर जाऊन नोकरी करायची गरज नाहीये आपलाच बिझनेस जॉईन केलास तर कुठच्या कुठे जाईल आणि शिवाय आपला बिझनेस म्हटलं की आपण स्वतःचे मालक असतो आणि नाही ना आवडत त्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला मग हा ऑप्शन चांगला आहे की होईल ग. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. पुरुषाचं कसं असतं माहितीये का काम करत नसला ना की त्याचा स्वाभिमान दुखावला जातो. अनिश तसा मनानं वाईट नाहीये पण सध्या त्याचा स्वाभिमान दुखावला गेलाय ना म्हणून असं वागतोय तो. भैरवी माझं ना तुझ्याकडे एक काम आहे ग. बोला ना अगं उद्या माझ्या माहेरी सत्यनारायणाची पूजा आहे. अरे वा अगं बाई मार्गशीर्ष महिना म्हणून पूजा का ग? पण सध्या सगळीकडे ना भैरवीच्याच मोदकांची चर्चा जोरदार सुरू आहे म्हणून मी आईला म्हटलं यावेळेस गोड म्हणून पानात आपण भैरवीचेच मोदक घेऊया. वा थँक्यू ताई आत्ता जस्ट मी मोदकांची डिलिव्हरी पाठवली तुम्हाला हवे तेवढे मोदक मिळतील तिथे अजिबात काळजी करू नका. नाही अगं तुला समजलं नाही मला काय म्हणायचंय ते. तिथे मला मोदक मिळतील ग पण महाग मिळतील ना. आता तू त्यांना ज्या भावात मोदक देतेस त्यावर ते त्यांचे 10-20 रुपये लावणारच ना जास्तीचे. आता त्यांचा व्यवसाय आहे तो. मग राजन सुकटणकर थोडाफार नफा कमावणारच की. अहो घेऊ देत की त्यांना त्यांचा नफा माझं त्यावर काही एक म्हणणं नाहीये. म्हणूनच ना मी त्यांना ऑर्डर न देता भैरवीला ऑर्डर देतेय ना तेवढेच माझे 4 पैसे वाचतील. हो सॉरी रुपाली ताई पण मी आता असं कोणालाही मोदक करून विकू नाही शकत. सुकटणकर फूड सोबत कॉन्ट्रॅक्ट झालंय माझं आणि ते नाही तोडता येणार मला. अगं कुणाला कळतंय आणि माझा फायदा होणार असेल तर मी कशाला जाते कोणाला सांगायला. तुम्ही कोणाला सांगण्याचा प्रश्नच नाहीये पण मी नियमाविरुद्ध नाही वागणार. तुम्हाला माझ्या हातचे मोदक खायचेत ना मग सुकटणकर फूड्स मधनं घ्या एवढंच. ठीक आहे घेते मी तिकडनंच. आओ अगदी दादाची सून शोभलीस बर का भैरवी. दादानी कसं आधी नोकरी केली तेव्हा सुद्धा सचोटीने केली आत्ता करतोय तेव्हा सुद्धा तेच एक पैशाची लाच घेत नाही कधी. तुझ्या या प्रामाणिकपणाचं फळ नक्की मिळेल तुला. रिलेशन कुठलंही असो आत्या पर्सनल किंवा प्रोफेशनल त्यात ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे मग कुठलंही असोसिएशन खूप काळ टिकू शकतं. इरो ईशान तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात अर्धा तास राहिलाय अजून संस्कार वर्गाचा. आय नो पण मी त्याच बाजूला गेलो होतो. मी त्या टीचरला रिक्वेस्ट केली मग घेऊन आलो हिराईशानला. तेवढी बाबांची खेप वाचेल ना. अरे अनिश हे फोन करून नाही का सांगायचं बाबा ऑलरेडी निघालेत मुलांना घ्यायला त्यांची खेप ती होणारच आहे आता. हो आय एम सो सॉरी. एक काम कर त्यांना फोन करून सांग. कळवते. आणि माऊ फिकर नॉट आमच्या निविताई आहेत ना आमच्या निविताई सांगतील आजोबांना की अनिश काका आम्हाला घ्यायला आला होता. हो आणि आजोबा आता त्या कॅफे मध्ये मस्त कॉफी पीत असतील ती त्यांची फेवरेट प्लेस झाली आहे ना आता. सर ही तुमची कॉफी. ए इकडे
आणखीन काही हवंय का सर? इतके दिवस मी इकडे येतोय, तू अगदी तत्परतेने मला कॉफी आणि बिस्किट आणून टेबलवर ठेवून जातोय, पण काहीतरी गोंधळ होतोय आणि मी तुला टिपच द्यायचं विसरून जातो रे. पण मी आज तुला टिप देणार. आत्ता देतो ना तुला टिप. काय झालं सर? पाकिट कुठे सापडत नाहीये रे. सर कदाचित तुम्ही दुसऱ्या खिशात ठेवला असेल, एकदा प्लीज चेक करा. नाही नाही, सगळीकडे मी चाचपून पाहिलं पण नाही मिळत आहे पाकिट कुठे. म्हणजे घरून निघताना मी घेतलं होतं पाकिट, मला पक्का आठवतंय ना. कोणीतरी मारलं असणार बहुतेक पाकिट. आता मुलांना मी घरी कसं घेऊन जाणार वर्गात ना. हॅलो बाबा. हा बोल ग. हा मी संस्कार वर्गाजवळ पोहोचलोय, मी घेऊन येतो मुलांना. अहो तेच सांगायला फोन करत होते की अनिश ऑलरेडी घेऊन आलाय मुलांना, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट घरीच या. हा मी येतो घरी, मी येतो घरी. हा हो सावकाश या. सर तुम्ही कुठे राहता? ए गुलमोर सोसायटी, अंधेरी ईस्ट. अहो ते तर खूप लांब आहे. पण मग आता तुम्ही घरी कसे जाणार? ना मी जाईन हळूहळू चालत चालत जाईन. तो काय एवढा मोठा प्रॉब्लेम नाहीये. ओके. मुलं असती तर मात्र रिक्षा करावी लागली असती. ठीक आहे, आपण जाऊया चालत चालत. वेटर. अरे माझगावकर, तुम्ही इथे काय करताय? अहो तुमचा मुलगा मगाशीच येऊन इरा आणि ईशानला घेऊन गेला. हा त्या भैरवीने मला सांगितलं आता फोन करून. मग तुम्ही काय कॉफी प्यायला आलात का? बसा, मी कंपनी देते तुम्हाला. नाही नाही, मला घरी जायचं. आता मी घरी. अहो असं काय करताय, बसा ना. कॉफी घेऊन सुद्धा झाली नाहीये तुमची. हा ते पाकिट हरवलंय ना त्यांचं, पैसे नाहीयेत म्हणून असं बोलत असतील. सगळी दवंडी पुटून सांग, सगळ्या जगाला सांग. काय नाही होत तसं, काय नाही त्याचा काय विचार. आणि मॅडम तुम्हाला माहितीये हे आता घरापर्यंत चालत जाणार आहेत, ते पण अंधेरी ईस्ट पर्यंत. काहीतरी काय माझगावकर, थांबा तुम्ही बसा. एक काम कर, ही कॉफी गार झाली असेल, गरम गरम कॉफी बिस्किट घेऊन ये. अहो बसा माझगावकर, मी कंपनी देते तुम्हाला. बसा बसा बसा. काय ना माझगावकर, त्या दिवशी तुमच्यासाठी आणलेली कॉफी मी प्यायले की नाही, आता माझ्यासाठी आणलेली कॉफी तुम्ही प्या. आणि काय माझगावकर, अहो तुम्ही एवढे हुशार आहात, एवढे स्मार्ट आहात. कोणीतरी तुमचं पाकिट मारलं आणि तुम्हाला कळलंच नाही. म्हणूनच तर त्याला पॉकेट मार म्हणतात ना. कधी पॉकेट मारतो आणि जातो काय कळतच पण नाही. असं ते मी जातो ना घरी. अहो असं काय, बसा माझगावकर बसा. त्या दिवशी तुमच्यासाठी आणलेली कॉफी मी घेतली की नाही, आता माझ्यासाठी आणलेली कॉफी तुम्ही घ्या. अरे हे काय मजेदार होतं. घ्या घ्या घ्या. काय काय सॅनिटायझर आहे, थांबा हे घ्या. घ्या. तुम्ही म्हणताय म्हणून मी याच्यातलं फक्त एकच घेणार बिस्किट. काय माझगावकर, आणि कॉफी तर घेतलीच पाहिजे. घ्या. मला सांगा, तुम्ही शेवटचं पाकिट कधी काढलं होतं? म्हणजे इकडे तुम्ही रिक्षाने आलात का येताना? मग तुम्ही रिक्षावाल्याला पैसे देताना तुमचं पाकिट काढलं होतं? नाही, मी वरच्या खिशात माझ्या थोडे पैसे होते, त्यातनं मी दिले काढून. अच्छा, बरं. मग येताना कुठे रिक्षा थांबवून काही विकत घेतलं, कोणाला काही पैसे दिलेत? नाही हो. म्हणजे घरून सरळ रिक्षाने तुम्ही इथे चालत राईट? मध्ये कुठे थांबला नाहीत, मध्ये पाकिटाला हात पण लावला नाहीत. घरून निघताना नक्की पाकिट घेतलं होतं ना? हो, म्हणजे काय मला आठवत नाही, नक्की घेतलं होतं मी पाकिट. मग तुम्ही काय अगदी मला पोलीस इन्स्पेक्टर असल्यासारखेच प्रश्न विचारताय. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटलाच होतात नाही का? तुम्ही सरळ रिक्षाने इकडे चालात, मध्ये कुठे थांबला नाहीत, पाकिट काढलं नाहीत. माझगावकर, मी तुम्हाला सांगते, तुमचं पाकिट नक्की त्या रिक्षावाल्याने मारलंय. मला एक सांगा, तुमच्या पाकिटात खूप पैसे होते? नाही, पैसे नव्हते जास्ती, पण पॅन कार्ड होतं माझं आणि आधार कार्ड होतं. अहो अप्लाय केल्यावरती तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड मिळेल सगळं, त्याची काळजी करू नका. पण माझी खात्री आहे तुमचं पाकिट त्या रिक्षावाल्याने मारलंय. मला सांगा, तुम्ही रिक्षा कुठून पकडलीत? आमच्या सोसायटीच्या बाहेरच तो उभा होता.
ते सगळी जर चौकशी संपली असेल तर मी आता जाऊ. अहो असं काय करताय, मी ड्रॉप करते ना तुम्हाला. अहो बसा तुम्ही बसा, मी तुम्हाला ड्रॉप करते, अजिबात काळजी करू नका. अहो, फक्त नको. त्याआधी ना मला एक फोन करायला लागेल. हा, तुम्ही कॉफी संपा, मी आले. एक मिनिट. काय हा. कॉफी प्यावीच लागेल आता. कसं साजरं करत होतो आम्ही कुणाचा माझा नवरा. हे कसं आहे माय माय म्हणले दे ना कायले 2 रुपयात काय होतं माय तुझी पोरं माय. पण मला भीक मिळाली. खरी कोणी भिकारी नाही. बाबूने पण दिले ना 10 रुपये तुले. बाबू सोड, दुसरं कोण माणूस होतं परक त्याने दिलं. भिकारी वाटून राहिला तू एकदम. ऑल इन ऑल काय आजचा आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. मग एकदा का आपल्या कामाचे परिणाम दिसायला लागले ना की मग जाऊन मला रिलीफ मिळेल. हे बघा तिला पण तिथे चेन नाही. बोला बाईसाहेब, काय हुकूम आहे? बेबी आय लव्ह यू. तुला माहितीये भैरवीचे 2500 मोदक संपले. पण व्हॉट? तुला कसं समजलं? विसरलास का तू? मी आधी तिथेच काम करायचं. माणसं बेरून ठेवली आहेत मी. नाईस. 2500 मोदक संपलेत आतापर्यंत. आता बघता बघता सगळे संपतील. नाही, इतका पेशन्स नाहीये माझ्याकडे अनिश. बस त्या 2500 आपले पॉइझन असलेले मोदक असू देत आणि लोकांनी ते पटापट खाऊ दे आणि आजारी पडू देत. म्हणजे सगळीकडे एकच बातमी होईल, सुकटणकर फूड्सचे भेसळयुक्त मोदक खाऊन सगळ्यांना विषबाधा. पोलिसांनी राजन सुकटणकर आणि भैरवी माजगावकर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू. आहा, कसलं गोड वाटतंय ना हे सगळं ऐकायला. हे सगळं जेव्हा खरोखर होईल ना तेव्हा आपल्या सगळ्या धावपळीचं ना चीज झाल्यासारखं वाटेल. कसली मज्जा येईल. एक्झॅक्टली. आय एम शुअर उद्याच आपल्याला ही गुड न्यूज मिळेल. हा, फिंगर्स क्रॉस. उद्या ना आपण मोठं सेलिब्रेशन करू. बाय बेबी. काय म्हणते बाय बाय? काय म्हणते बाय? काय नाही. बाबूच्या डोळ्यावर चेहरा बघ. हा, धन्यवाद. तुम्ही मला घरापर्यंत सोडायला आलात. अहो त्यात आभार कसले मानताय? माणसाने माणसाला मदत करणे माणुसकीला धरूनच आहे, नाही का? घरी येत वरती भैरवी पण भेटेल तुम्हाला. नाही आता नको, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सकाळपासून एवढी सरप्राईज मिळाली आहे की आता याच्या पुढे सरप्राईज नकोय मला. ते पहा. चाल चोऱ्या करतो तुझ्या माय. हा तो रिक्षावाला. ए तूच मारलंस ना माझं पाकिट? हे तुमचं पाकिट आहे? हा हे माझं पाकिट आहे. अरे वा. हा अरे नाव काय तुझं? हा माझं पाकिट का मारलंस? रिक्षा चालवतो ना तू, मग ते काम प्रामाणिकपणाने करायला सोडून हे कसले उद्योग करतोय? हे संस्कार शिकवले काय तुझ्या घरच्यांनी? अहो माजगावकर, तुमचं पाकिट मिळालं ना तुम्हाला, जाऊ दे ना आता. असं कसं यायला सोडून देऊ? मगाशी मारे माझी चौकशी करत होतात, आता याला दाब विचार ना. त्याला जाब विचारून काही उपयोग नाही. असं कसं? का नाही विचारत यायला जाब? तुझा गावाला आहे काय तो? अहो काय रे तुझं नाव काय? हा काय कुठे राहतोस तू आणि घरी कोण कोण असतो तुझ्या? माझं नाव? स्वतःचं नावच विसरला. थोड्या वेळाने म्हणेल मी पाकिट मारलं हेच मला आठवत नाहीये. नाटकं सगळी बऱ्या बोलान तुझं नाव सांग. पुरुषोत्तम विद्याधर औरंग. बस बस बस. अरे काय बघ, म्हणून तुम्हाला मी सांगत होते याला काही विचारू नका म्हणून. हा नाव आणि पत्ता सांगेपर्यंत आमच्या पोलीस स्टेशनवरच्या स्टाफच्या ड्युटीज बदलायच्या. मॅडम
हे तुमचे मिस्टर आहेत का? काय काय बोललास? लाज नाही वाटत याला ना 8 टाका लॉकअप मध्ये. सगळा आगाऊपणा बाहेर निघाला याचा. चाल. यस मॅम. चल रे चल. चोऱ्या करतो का? चल. नमस्कार मॅडम. आम्ही सगळ्यांनी त्याला धरून ठेवला होता. अहो आणि कमिटी मेंबर म्हणून मी जातीने हजर होतो. मी नव्हतो का मामा? तुम्हाला सांगतो, तुमचं ज्याने पाकिट मारलं ना त्याला मी जेर बंद केला होता. आम्ही जेर बंद केलं होतं. अरे वा छान. पोलिसांना मदत केली म्हणून आदर्श नागरिक म्हणून तुमचा सत्कार करायला पाहिजे. बरं माजगावकर, तुमचं पाकिट मिळालं तुम्हाला, चोरही सापडला. आता मी येते. नमस्कार. नमस्कार. बरं पुन्हा एकदा धन्यवाद. हा